मित्रांनो डिझेल टाकी गेली फुल आहे कारण जावताना आपल्याक हे बघा तराच्या पंपार डिझेल टाकी गेली फुल आहे कारण जावता आपल्याक लय लांबा बरोबर 1:15 झालेलो हा 1:15 वाजता आपण इला संगमेश्वरा मित्रांनो ह्या बघा केवढ्या गल्लीतनं घालूक लावलेली आहे बघा आवाज बीच जवळ येते मी आवाज बीच कुंकेश्वरीला कुंकेश्वर एक नंबर बड्या बागेत खाली करू जा नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो आता मी बरोबर ना कुडामध्ये आहे गोवेरी गावात गाडी लावली आहे भरू गाई बघा या साईडला. तर आपण भरतो आहे कलंब म्हणजे काजीची कलंब काजी भरतो आहे जाऊचा आपल्या का रोह्यात. तर बघूया आता वाजले दुपारी 12 सकाळी 10 वाजता काहीतरी गाडी भरूक सुरुवात केला नव्हती. आता 12 वाजलेत. बघूया किती वाजेपर्यंत गाडी भरून देतात ते. अजून एक ठिकाणी भरू जाऊचा. तर चला जाऊया आजचा प्रवास इथून सुरुवात करूया कुडाळ गोवेरी गावात ना. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर बघूया आजचा ह्यो प्रवास कसा होता. हे बघा मंडळीनो अशी रुजत घातलेली आहेत बियो. हे बघा काजीची बी असा रोपा तयार होतात. तर मित्रांनो दुपारचे 2 वाजले आणि मस्तपैकी जेवून इले मी. ज्यांच्याकडं आम्ही झाडा भरता होता त्यांच्याकडंच मस्तपैकी जेवलं आहे. आता थोडी भरूची अजूनच एक ठिकाणी जाऊन. तर जाऊया भरूया आणि आपण निघूया. चला दुसऱ्या ठिकाणी भरू केला आहे बघा भरतात अशी नर्सरी आहे. रस्त्याच्या बाजूकच गाडी लावली आहे रस्ता आणि अशी नर्सरी आमच्याला भरू देत तोपर्यंत आपण आराम करूया. 6 वाजले तरी गाडी आपली काय भरून होत नाही बघा. शेवटच्या टप्प्याला 100-150 कांबा भरूचे आहेत. ही अशी भरतात सगळेजण. हे बघा अशी नर्सरी आहे. एक ठिकाणी नाही भरला 4-5 ठिकाणी भरला म्हणून जरा टाईम झालो आज. तर बघूया आता 15-20 मिनिट अर्धा तास जाईल. अर्ध्या तासानंतर आपली गाडी भरून ओके होईल. त्यानंतर आपण बेली घेऊया आणि निघूया. हे बघा अशी एका लाईनीत लावलेली आहे. तर मित्रांनो बरोबर 8 वाजले आहेत आणि 8 वाजता बरोबर मी आता हायवेक लागले कुडाळात आहे बरोबर कुडाळात. आता आपल्या जावचा रोह्यात किती वाजे बरोबर आज रातभर गाडी चालूची लागणारा वाटतं. काय खरा नाही तर काय करणार आता पर्याय नाही कारण उद्या खाली करू घेऊया आणि माल आपलो झालेलो. आज ते गाडी होती पण उद्या काहीतरी सांगून संध्याकाळी तरी गाडी पोचूक हवी. तर बघूया कसा कायदा. आज काय रात्रभर आपल्या रात्र गाजूची ते काय ह्या नाही तर चला बघूया कसा कायदा. आजचा प्रवास आता सुरू झालो. सकाळपासून वाट बघित होते मी प्रवासाची. आत्ता बरोबर 8 वाजता सुरू झालेलो तर बघूया डिझेल टाकूया तळ्यात आणि आपण निघून जाऊया. चला मित्रांनो डिझेल टाकी गेली फुल आहे कारण जावचा ना आपल्याक हे बघा तराच्या पंपार इले डिझेल टाकी गेली फुल आहे कारण जावचा आपल्याक लय लांबा जवळजवळ अलिबाग रोहा होता खाली आपला. पण आता डिलिव्हरी लोकेशन इला आपल्याक अलिबागचा. काय करणार बघूया कसा काय ता जाऊया हळूहळू. आता काय तर खाल्ले 10 तर राहतं 10 वाजले कसा जाणार
बघू जेवढा होईल तेवढा आपण जाऊया. नाही तर मग काय झोपायचं, झोपिली झोपणार मी, काय जास्त ताणीत नाही बसणार. जाऊ दे, काय होईल तर होईल. चला जाऊया. हे बघा तर यातनं निघालोय बरोबर 10 वाजता. चला. तर मित्रांनो इलोय मी बरोबर राजापूरचा चढतोय. राजापूरला पोचलोय पण लागली आहे भूक. आपण काय करू आता, काही हॉटेल मिळणार नाही मला काय वाटत नाही. भुर्जी पाव खाऊचा तर वाजले 10:30 आणि आज सोमवार. वांदेच झाले माझे वांदे. तुला बघूया आधी पंपार जाऊया मस्तपैकी. पंपार जरा फ्रेश होऊया. आता HP पंपार जात आहे मस्तपैकी फ्रेश होते. आरामात जाऊचा काय नाही हरकत. भूक लागली झोपली तर झोपणार, नाही तर मग काय उद्या खाली झाली तर ठीक आहे, नाही झाली तरी चालेल, काय हरकत नाही. एवढा तातडी जाऊचा खया अलिबागच्या टोकाक जाऊचा बीचवर. हे बघूया. नाही बाबा हे हात दाखवतात पण आपण काय थांबणार नाही. जातच बघूया. चला थांबलो होतोय म्हटलं घेऊया कारण रात्रीची वेळ होती. पण ते चालले लांजात आणि आपल्या जाऊता बाबा वाटोळ्यात ना, कारण या रस्त्यात नाही परवडत. असं गदाव नुसती होडी जाते. होडी होता आता त्याला लोड झालो थोडं पाठीमागे या, त्याच्यामुळे म्हटलं आता डांबरीकरण रस्त्यानं जाऊया. म्हणून विचार केलं की ऑटोवातनं जाऊया. चला बघूया काहीतरी खाऊया सारीक. आधी पंपात जाऊया जरा फ्रेश होते मस्तपैकी. त्यानंतर आपण थोडंसं प्रवास करूया. बघूया तर नाही जर झाला तर अंडा पाव अंडा भुर्जी काय भेटत त्या खाऊ काय केलं नाही. पण त्या 12च्या नंतर बघू. मित्रांनो वाजलेत 11 आणि मी राजापूर कोदवली सोडलोय. आता बघूया आता किती वाजेपर्यंत जाऊ होता. त्या अलिबागला जाऊचा आणि त्या पण एकदम शेवटला काही मला माहिती नाही. विचार जाऊ खवा. मी वरले होते रोहा पण रोह्याची डिलिव्हरी गेली डायरेक्ट अलिबाग. काय सांगणार समोरच्या पार्टीवाल्या तरी खाली भरून झाल्यानंतर सांगतात की अलिबाग हा म्हणून. अरे आपल्या जाऊचा नावचा असता नसता काय समोरचो तर मतलान भरून झालेला मतलान मला नाही जाऊचा तर काय करणार गाडी. तुम्ही गाडीवाल्या जबरदस्ती करू नको. तुम्ही जा बरोबर की नाही. तर काय करणार जाऊचा तर लागणार. भरलंय तर रोय जरा बघूया. ॲडब्ल्यू पण घेऊन ठेवलंय. आज आयुष्याचा ॲडब्ल्यू नाही मिळाला पण घेऊन ठेवलं. जेव्हा लागत ना म्हणजे एक गाडीवर जेव्हा लागला तर एमर्जन्सीमध्ये टाकायचा होत्या, नाही तर मग आयुष्याचा जेव्हा भेटत तेव्हा आयुष्याचा टाकायचा वाशीतला. बघूया आता आधी या रनिंग कट करू जा. लागली आहे भूक. जेव काय नाही अजिबात मिळालेला खायचा तर बघूया आता काय खाऊचा. आता बघू जाऊचा आपल्या वाटोळ्यात ना आतमधनं सगळे प्रॉब्लेम या सगळा माझ्याच नशिबात काय तर समजत नाही यायला. बघूया कसा काय. चला तर मंडळींनो वाटून आतमध्ये इलंय आणि आतमध्ये इलंय. आता या दाभोळ्यात पोचन पण दाभोळ्यात येईपर्यंत ना माझं जीवात जीव नव्हतो. कारण ना तसं मी वाटून आतमध्ये घुसलोय तर त्यापासून येईपर्यंत एक गाडी नाही मला समोरनं दिसली. मध्ये चायची टपरी होती. हे बघतोय तर 4-5 जण होते म्हणून मी थांबलोय जरा चाय पियाले. मध्येच वाटोळ क्रॉस केला की हा एक चायची टपरी चालू असता. पण दाभोळ्यात येईपर्यंत काहीच ना एक गाडी नाही. काय करायचा बाबा. मी परत कधी येणार नाही एकटो असताना इकडनं, म्हणजे रात्रीच तरी ॲटलिस्ट. आता बघूया. आता मी बरोबर दाभोळ्यात पोचलोय तर ह्या दाभोळ ते साखरपा हय तरी गाडी आहेत काय बघूया. पुढे गाडी काय हत की नाही हत काय सगळं जंगल रस्तो आणि मेन म्हणजे भीती वाटतं. आता मग जोपर्यंत मी संगमेश्वरात पोचत नाही तोपर्यंत माका भीती वाटते. आता मी थांबलोयच नाही आजूबाजू फक्त चाय पियालंय थंय मध्येच. कारण म्हटलं झोप येऊ नको म्हणून चाय पियाले. 4-5 जण बघितले म्हणून चाय पियाले. एकटो तर असं तर मी ती पण चाय पियाले नसते. तर चला बघूया आता डायरेक्ट भेटूया संगमेश्वरात. वाजलेत 12.
बरोबर 1:15 झालेलो हा आणि 1:15 वाजता आपण इला संगमेश्वरात हे काय चाललो आगे विचार इकडं आहे तो रॉंग साईडने मला जाऊ देत चल मी जाते पुढे ते बोर्ड पण लावलं नाही हा ह्या बाजून जावा त्या बाजून डायव्हर्शन जा सगळेजण बाचाकतात ते रॉंग साईडने जाऊ बघतात काय करणार जाऊन देत तुला बरोबर आता संगमेश्वरात इथे झोप तर काढली नाही बरोबर टायमार आहे 1:15 वाजता टार्गेट लावून दिले होते आंब्यासारखी गाडी पळवूची लागतं काय करणार तर पोचतलं आहे मी उद्या पोचून खाली करूची आम्हाला काही करून झोप इली तर काही विषय येत नाही झोपणारच काही विषय येत नाही एवढं काय अर्जंट माल नाही आपलं आंब्यासारखं जाऊचा लांबचं पल्लो म्हणून आणि अनोळखो म्हणून जरा चिंता बाकी काय नाही विषय आंब्याचे गाडे बरेच पळतो दादा आता दिसक लावले आंब्याचे गाडे चला जाऊया पटापट आता काहीतरी जाऊन खाऊया ती पहिला मला खाऊक काय मिळालं नाही 1:15 झालो तरी चला तर मित्रांनो संगमेश्वर पास करून ना मला लागली भूक मग अशी चाय पीत थांबलोय मी पुढं घेतलोय आता जरा खातोय रनिंगलाच एवढीच भूक आवरत विचारामध्ये चिपळूणला जाऊन अंडा राईस खाऊचो आता वाजले 1:30 बघूया तोपर्यंत चालू जर भेटला खायचा नाहीतर बघूया काय पर्याय असतात तुमचं चला मंडळींनो 2:45 झाले लोटा क्रॉस केले अजून पोटात काही आजार नाही कारण काय माहिती आहे हॉटेलमध्ये जाते ना तर ते सांगतात नाही अरे संपला नाही अरे संपलं मग आता कंटाळलेलं गेलेच नाही नंतर त्याच्यानंतर अंडा राईस बघितलं तू पण म्हणता नाही अरे संपला तर जाऊ देत आज आपल्या नशिबात सोमवार पाळूच होतो असं म्हणायचा सोमवार तो रात्रीचा उपास होतो असं म्हणायचा आणि आपण चलत राहूया आता बघूया तरी पण आता सकाळी या डायरेक्ट आता मी काही थांबणार नाही चाय पियाले तर पियाले पोलादपुरात जाऊन नाही तर मी काय आता थांबणार नाही चला जाऊया टाईम झालो 3 वाजले झोप तर काय आपल्या काय तशी येत नाही कारण मी दिवसभर तसं आराम केलं आहे पण सकाळी जरा लागतली माझ्या बाजू असा वाटता काय नवीन रस्तो असलो ना की जरा टेन्शन येतं डोक्यात रागवटण्याच्या आतमधनं आपण जायचं रागवटण्यात लेफ्ट टर्न मारून बघूया कसा काय चला स्वामी समर्थ आहेत ना टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो खेडच्या पुढे येईल गाडी लावायसाठी जरा पाय जरा म्हटलं मोकळं करूया हे बघा गाडी पाय लागलं दुखो पाय जरा मोकळं करूया आणि मग जाऊया चला 3 वाजले 3 थांबले नाही पण अजून झोप नाही येता जरा बरा आला झोपले तो चला आता जाऊया पटापट पोलादपूर क्रॉस केले 2 बिस्किटची पुढे घेतले 1 चाय पियाले मस्तपैकी आणि वाजले 4 पाठीमागे ती बी 14 पुढे दिसताना आंब्याची या गाडी 4 वेळा झोपलो असत चिपळूणात पण झोपलेलो दिसलो माका आणि आता पोलादपुरात पण हे झोपलो हा तर मंडळीनो चिपळूणात पण ती गाडी माका साईड लावून झोपलेली दिसली ड्रायव्हर झोपलेलो दिसलो आणि आता पोलादपुरात पण ती गाडी झोपली आहे बघा म्हणजे गाडीचं ड्रायव्हर झोपलो आहे बघा गाडी नंबर मी सांगित नाही कारण उगाच पण
ती हा रत्नागिरी 100%. मॅच 9 गाडी आहे, पण ते रत्नागिरीची आंबे भरून येलेलो. आंब्याक पाहणारे एक देवगड, देवगडचे किंग असतात आंब्याक. कसली गाडी जातात ते तुमका दाखवते आंबा. फक्त देवगडची गाडी दिसू होईल, आजूबाजूक भेटणार नाही. ह्यो एक पण हा ते डबल कॅबिन हा कोण MH8 हा, ती पण आंबोच भरून तो पण झोपलो. भारी आहे ना. 4 वाजले होय आता आणि झोपलोय मी आहे बघा. काय आता माझा कायचा याड काही वेगळाच हा. माझं नाही आंबो नाही काय नाही, झाडा तरी पण मी नाईट मारतोय. परिस्थिती काय होती बाबा मजा. काय रे गाडी कशा थांबली एवढी? बरेच गाडी थांबली. झोपली झोपासाठी नाही, चाय पिण्यासाठी. चला जाऊया. जरा तरतरी येईल मस्तपैकी. काम झालेला आता सुसाट. डायरेक्ट काही थांबवतो नाही. 4 वाजले, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8. काय आता मला वाटतं 100-150 किलोमीटर राहिला असत. चला जाऊया. तर मंडळी नो 5:45 वाजले. सकाळी झोप 15-20 मिनटं झोपूया. आपल्याला लावले गाडी साईडला आणि झोपले होते, पण काय सांगू झोपत नाही लागली. चल आता स्टार्टर मारलंय, हळूहळू जाऊया. बघूया आता जाऊन पंपार खायचे तरी जाऊन झोपूया. जर झोपोक दिला नाही तर मंडळींनो आलोय फायनली आपल्या अलिबागला. रेवस बंदर बघावचा राहिलाय, आता बघणार बंदर रेवस बंदर. हा जाऊया पटापट. जास्त नाही आता, एक 4-5 किलोमीटर आपलं लोकेशन आहे. पटापट जाऊया. चाय प्यायला पाहिजे होती हो. बघूया चला. मित्रांनो ह्या बघा केवढ्या गल्लीतनं घालूक लावलेली आहे बघा गाडी. आवाज बीच जवळ येईल मी. आवाज बीच. वाव एक नंबर सीन आहे. भारी रे, लय भारी. आमचा कुणकेश्वर बाबा माझे, आमचा कुणकेश्वरीला कुणकेश्वर. वाव एक नंबर बाबा. माडा काय नाही ना भारी. असं मी कधी फिरणार होतं, आता तरी फिरून गेले नाही. बरोबर या भाड्याने एवढा तरी दाखवला मला. थोड्या बागेत खाली करू जा. बघूया तर मंडळी ना जसं इले ना तसं गाडी खाली करून पण सुरुवात केला नाही. रात्रीपासून काय खाली नव्हते ते बोरगॉन. काय करणार आता.